दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भास्कर भगरे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि संजय राऊत तसंच जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत। जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतोय असं वक्तव्य भास्कर भगरेंनी केलं, तर विद्यमान खासदारांविरोधात जनतेमध्ये नाराजी आहे असं सुद्धा वक्तव्य भास्कर भगरे यांनी केलंय। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। पाहूया। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे नुकतेच उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। भगरे सर, काय तुमचं आजच्या दिवसाचं हे सगळं नियोजन आहे? जोरदार शक्ती प्रदर्शन आजच्या दिवशी महाविकास आघाडीकडनं होतंय। प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेबांच्या आणि संजय राऊत साहेब आहेत, बाळासाहेब थोरात साहेब आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅलीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरला जाणार आहे आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद या रॅलीला आहे। आता नाशिकमध्ये महायुतीचे देखील उमेदवार ठरत नाहीये। दुसऱ्या बाजूला तुमच्याकडे असलेल्या भारती पवार यांच्या प्रचाराच्या दृष्टीनं तुमचा सुरू असलेला प्रचार बघता किती तुम्हाला विजयाची खात्री वाटते? कशा पद्धतीने महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन आहे? कसा विश्वास वाटतो तुम्हाला विजयाचा? गेल्या काही वर्षामध्ये मतदारसंघामध्ये पाहिजे तशी कामं झालेली नाहीये। मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधींची उदासीनता हा फार मोठा आणि कांद्यासारखा किंवा द्राक्षी शेती असेल, टोमॅटो असेल किंवा शेतीच्या सगळ्याच बाबतीमध्ये आज कुठल्याही प्रकारचा बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत नाहीये आणि शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे बाकीचे जे त्याच्यावर अवलंबून असलेले घटक आहे त्या घटकांपर्यंत पाहिजे त्याच्या पद्धतीने जात नसल्यामुळे सगळे घटक या मतदारसंघातले नाराज आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।